माझ्या भाग्याचं माझ्या सोख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नांचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू आता तू माझा ल आणि तू माझा खुश गोष्टी एवढ्या पुढे गेल्या तरी तुम्ही माझ्याशी बोलला नाही ते. चला आता उशीर होतोय. अगं जानकी बाबा हात सोडा. बाबा मला जाऊ द्या बाबा. तू माझ्यासाठी साकडं घालायला विसरू नकोस. आजचा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. ज्या क्षणी माझं रूप जगासमोर आणशील की नाही तरी दुसऱ्या क्षणी तुझ्या पोरीचा जीव घ्यायला मोकळा मी. आज काही झालं ना तरी मी तुला प्रपोज करणारच. शी मी एवढी छान तयार होऊन आले आणि याने मला साधं नोटीस सुद्धा नाही केलं. हाय. आर्यन, तुला मला हाय करण्यापेक्षा पेपर वाचणं जास्त इम्पॉर्टंट आहे. पेपर काय मी मनोरंजनासाठी वाचत नाहीये किंवा बातम्याही वाचत नाहीये. जॉब शोधतोय. अरे पण तू ऑलरेडी एक जॉब करतोयस ना. करतोय नाही, करत होतो. सोडला आजच. का? का काय? ज्या मुलाची ट्युशन घेत होतो ना त्याच्या आईला वाटते एका रात्रीत ना मी तिच्या मुलाला आईन्स्टाईन किंवा न्यूटन बनवेन. अरे कसं शक्य आहे ते? स्वाभिमान नावाची पण काही गोष्ट आहे की नाही. सोडला मी तो जॉब लगेच. ही अशी वागतात ना म्हणून सगळी स्वाभिमानी माणसं नंतर उपाशी मरतात. तेच उपाशी मरू नये ना म्हणूनच जॉब शोधतोय. बरं ते जाऊ दे. आर्यन मला सांग हा टॉप कसा दिसतोय? बरं आहे. बस फक्त बरं आहे? अरे खूप महाग आहे हा. एखादी गोष्ट महाग आहे म्हणून ती चांगली असायलाच हवी असं तर नाही ना. जाऊ दे मला तुझ्याशी वाद नाही घालायचा आहे कारण माझा मूड आज खूप चांगला आहे. का ग कोणाला प्रपोज वगैरे करणार आहेस की काय? नाही अरे प्रपोज नाही. का? तू काय कोणाला प्रपोज नाही करू शकत? करू शकते पण काय ना आर्यन अरे तुझं लक्ष आहे का माझ्याकडे? सापडली नोकरी सापडली. परफेक्ट जॉब आहे एकदम आणि हा जॉब मी मिळवणारच. ऐक ना मला काहीतरी सांगायचंय तुला. हा ऐकतो. अमृता ऐक ना मी सगळं ऐकतो. पटकन एक पीसी वरनं फोन करून येऊ का? तुझ्या मोबाईलला काय झालं? बॅलन्स संपलाय. अरे मग माझ्या मोबाईल वरून कर. नाही नको. त्यापेक्षा मी पीसी वरती जातो 5 मिनिटात फोन करून आलो. ओके लगेच येतो. तू थांब इकडे. ओके आर्यन अरे फालतू आहे एक नंबरचा. काही होणार नाही याच्या आयुष्यात. हॅलो पुजारी काका मी जानकी बोलतीये. सुमिताईला फोन देता का? काही काम होतं का? हो तिच्याकडे काम होतं. थोडं बोलायचं होतं. नाही बघ जानकी तू मला काय असेल तो निरोप दे. मी सांगतो तिला. नाही तिच्यापाशीच बोलायचंय. महत्वाचं काम होतं. ठीक आहे मी देतो तिला फोन. 1 मिनिट. सुमे ए सुमे
सुमेप, सुमेप, जानकी आहे. नाही, मी फोन देतोय तुला, पण तिच्याशी वेड्यासारखं बोलू नकोस. नीट बोल तिच्याशी. घे. जानकी, जानकी अगं तू तरी माझ्यावर विश्वास ठेव. कारण आता बाबांनाही असं वाटतंय की मला वेड लागलाय. सुमिताई, मला नीट सांगतेस का नक्की काय झालंय? अगं ती वनिता आहे ना, ती जिवंत आहे. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय तिला. मी खरंच सांगते, ती जिवंत आहे. हॅलो हॅलो जानकी, तू असं कर, तू नंतर फोन कर. काय सध्या तिची मनस्थिती ठीक नाहीये ग. पुजारी काका असं काय करताय? ती काय बोलते ते तरी मला ऐकू दे. नाही, हे बघ जानकी, अगं ऐक माझं, मी खरंच सांगतोय, तिला वेड लागलंय. मला वेड लागलं तर मारून का नाही टाकत तुम्ही मला? बघ ऐकतेस ना, हे सतत सतत हे असं चाललंय बघ. काय झालंय मला काहीच कळत नाहीये. माझ्या आणि जावई बापूंच्या डोक्याला ताप झालाय सगळा. जानकी, जानकी बहुधा हे सुद्धा त्यांना सामील आहे. तू इथे ये, मला वाचव जानकी. आव, वनिताबाई जिवंत आहेत? काय गोंधळ चालू आहे सगळा? आर्यन, अरे मी तुला भेटायला आले, मला काहीतरी सांगायचंय तुला. आत्ता अमृता, आत्ता पॉसिबल नाहीये. मला अर्जंटली इंटरव्ह्यूला जायला हवं. 1 वाजेपर्यंत वॉक इन्स आहेत. मी जर पोचलो नाही ना तर ही संधी हातनं जाईल. हा, हे बघ, पण तू जर माझं ऐकलं नाहीस ना तर तू मोठ्या संधीला मुकशील, लक्षात ठेव. अमृता, सध्या तरी ही नोकरी सोडून ना मला दुसरं महत्वाचं काहीही नाहीये. हे बघ, माझं सांगून झाल्याशिवाय मी इथून हलणार नाही आणि तुला सुद्धा जाऊ देणार नाही. काय झालंय तुला आज? तू ऐकणार आहेस की नाही? बोल. पण हे बघ, जे काय सांगायचंय ना लवकर सांग आणि मोकळं कर मला प्लीज. आर्यन, अरे मी आर्यन, आर्यन, अमृता, आर्यन, आर्यन, आर्यन. तुम्ही काही काळजी करू नका. नाही हो, साहेबांबरोबर मी नाही आहे ना. हो, पोहोचतील साहेब. हो हो, ओके. वागणेस काका, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. काही अडचण आहे का? वनिताबाईंचं काय झालं? ते काही दिवसांपूर्वी एक मोठा अपघात झाला, त्यामध्ये त्या गेल्या. अपघात खूपच मोठा होता. वागणेस काका, त्यांचं काय झालं मला माहिती आहे. फक्त मला एवढंच विचारायचं आहे की त्या जिवंत असू शकतात?
का? काही अडचण आहे का? मी अडचण काही नाही, मला फक्त एवढंच विचारायचं होतं. नाही, त्या जिवंत असण्याची शक्यताच नाहीये. का? कारण त्यांचा मृतदेह मी माझ्या डोळ्याने पाहिलाय. खरं सांगताय ना? नक्कीच काहीतरी अडचण आहे. वैरी साहेब, तुम्ही मला सांगा, मी ती अडचण सोडवतो. नाही, काय नाही. काहीतरी घोळ दिसतोय. सुमिताही माझ्याशी खोटं नाही बोलणार. आत्या, काय विचार करतेस? काही निर्णय घेतलायस का? काही ठरवलंयस का? अगं, दादा घरात नसतो तेव्हा सगळे निर्णय तुलाच घ्यायचे असतात ना. वामन, सुमित्राच्या वडिलांना फोन केला होता मी. त्यांच्या एकंदर बोलण्यावरून मला तरी वाटतंय की सुमित्राची परिस्थिती बरी नाहीये तिथे. काय करूया? जानकी म्हणते तेच बरोबर आहे. आपण सुमित्राला घेऊन येऊया इकडे. नाही तर आपण नरसिंहाची वाट पाहत बसायचो आणि तिकडे काहीतरी भलतंच होऊन बसलं म्हणजे मग. नाही ग, असं काही भलतंच वगैरे होणार नाही. तुझी परवानगी असेल तर एक काम करू. काय? मी आणि जानकी आम्ही दोघे जण जाऊ का रमावतीला? जाऊन सुमित्राला घेऊन येतो. खरं तर जानकीला एकटीलाच जाऊ दे असं मी म्हणालो असतो, पण समजा उद्या तिथे काही निर्णय घ्यायची वेळ आली तर उगाच त्या बिचारीला एकटीला धडधड व्हायला नको. अगदी बरोबर आहे तुझं. जाच तुम्ही रमावतीला. आणि हे बघ, परशुने तिथे काही आडकाठी केली तर त्याच्याशी वाद घालत बसू नकोस. मला फोन कर, मी बोलेन त्याच्याशी. तू नको ग चिंता करू सत्या. परशुनी काहीही गोंधळ घातलास अगदी समजा तर तो सांभाळायला निस्तरायला मी आहे ना समर्थ. अरे बाबा, त्याचं डोकं माहिती आहे ना तुला. आत्या, डोकी आपल्या सगळ्यांचीच गरम आहे. आपण ती दाखवत नाही एवढंच ना. आत्याबाई, जानकी, पटकन आवरायला घे. आपण दोघेही लवकरात लवकर रमावतीला जातोय. खरं? मला काय आवरायचंय, मी तयारच आहे. आपण लगेच निघूया. जाऊन येतो. चला. बोल इंडिया. शेठ, काम झालं.
जावई बापू झालं का डॉक्टरांशी बोलणं? होय तेच बोलत होतो. त्यांचं असं म्हणणं आहे की तालुका ते दवाखान्यात न्यायला पाहिजे. नाही जावई बापू, मला काय वाटतं की आपण सुमीला उपचारांसाठी मुंबईला नेऊया. काय तिची ही अवस्था बघता इथे तिच्यावर काही उपचार होईल असं मला नाही वाटत आहे. तुम्हाला काय म्हणायचं काय? सुमीला वेळ लागलाय, तुम्हाला पण असंच वाटायला लागलंय? नाही हो. हो काय बोलताय सासरे बुवा, माझ्या सुमीला काय पण झालेलं नाही, आधी सांगून ठेवतो. हा समजा समजा ती वेडी झाली ना तरी बी मी मुंबईला नाही, 7 समुद्रापलीकडं लंडनला घेऊन जाईन तिला उपचारासाठी. कळलं काय? नाही जावई बापू, अहो तुमच्या भावना समजतात मला. शेवटी मी सुद्धा तिचा बाप आहे हो. तिचं वाईट कसं चिंतेत. तासो बघितलं ना, जानकीचा फोन आला होता तर तिला काय बाय बोलली ती. तर हे जर तिकडच्या माणसांना कळलं तर काय वाटेल त्यांना. मला खूप चिंता वाटायला लागली हो जावई बापू. जानकी बहिणीनं सांगितलं ना, मग काय हरकत नाही. त्या आपल्या घरातल्याच आहे, त्या काय परक्या नाही. त्या आहेत म्हणून तर सुमिता निभावं लागलाय त्या घरात. नाहीतर अहिल्या आहे ना, अहिल्या तिने तर कच्चा खाल्ला असता कधीच. माहिती काय? म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणात अहिल्याबाईंचा काय संबंध? काय संबंध म्हणजे इस्टेटी मधला आमचा वाटा आम्हाला मिळू नये म्हणून अहिल्या प्रयत्नात आहे. एकदा तर एवढी भांड भांडले सुमीशी, झिंजा उपटून मारामारी केली. मी मध्ये पडलो म्हणून वाचली. नाही तर काय झालं तर एवढं सगळं रामायण तिथं घडतंय, तुम्ही म्हणताय तिथंच पाठवायची तिला. अभय बापू, हे जरी खरं असलं तरी सुद्धा आपण सुमीला घेऊन मुंबईलाच जाऊया. ठीक आहे, आता तुम्ही म्हणताच आहे तर जाऊ मुंबईला. नंतर असं म्हणायला नको जावई बापून नकार घंटा वाजवली. मुंबईला जाऊ. सावकाशानेच जा तुम्ही. आणि हो, थोड्या वेळाने नरसिंहाला मात्र फोन करा बरं का. आणि कसं आहे माहिती आहे का, की इथे काय काय झालं ते मात्र त्याला सगळं नीट समजावून सांगा. आणि मग मात्र तो म्हणेल त्याप्रमाणेच काय ते करायचं. हो पण ते आता विमानात असतील ना तर. अगं हो, पण रमावतीला तुम्ही पोचाल तोपर्यंत तो अमरावतीला नसेल का पोचला. तुम्ही रमावतीला पोचल्या त्याला फोन करा म्हणजे झालं. हा आता निघू आम्ही. हो निघा. तुम्ही येईपर्यंत डॉक्टरांना बोलवूनच ठेवते. हरकत नाही. आणि काही वाटलं आठवलं तर माझ्या सेलवर फोन कर. हो चला येतो. सावकाश जा, जपून जा. वा, सगळ्या गावची धुणी धुवायला तुमच्याकडे वेळ आहे, पण स्वतःच्या बायकोशी जाताना एक शब्दही बोलायची पद्धत नाहीये ना तुमच्यात. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी अहिल्या. अगं अचानक रमावतीला जायला लागतंय. काय कदाचित येताना आम्ही सुमित्राला घेऊन येऊ. कदाचित नाही, नक्की. अच्छा, म्हणजे मग आता आम्ही या घरात राहायचं का नाही? का? काय झालं? नाही, कारण एका ठार वेड्या झालेल्या बाईसोबत या घरात राहण्यात मला काडीचाही रस नाहीये. काय माहित उद्या पुन्हा येऊन माझा गळा धरायची. अहिल्या, मोठी सून आहेस तू घरातली. भाषा जरा जपून वापरावी. अरे, वेड्याला वेडं नाही म्हणायचं तर काय विद्वान म्हणायचं? अहिल्या, आता खरं म्हणजे या सगळ्या घराची काळजी तू घ्यायचीस. घराची काळजी आहे म्हणूनच सांगते. ती सुमित्रा ठार वेडी आहे. ती नक्की कोणाला तरी त्रास देईल. चल जानकी, हिच्याशी बोलत बसलो ना तर इथेच रात्र होईल. चल येतो. थांबा, मला सर्वात जास्त या गोष्टीचा त्रास होतोय की तुम्ही तिला आणायला जाताय. कारण संकट सुमित्रावर नाही, आपल्या घरावर आलंय. चल जानकी. चिमणे, ए चिमणे,
जेवण आलं तुझं. 2 मिनिटं तुझा हा हात सोडतोय. ऐक, गप गुमान जेवून घ्यायचं. ज्यादा शानपट्टी नकोय. जर काय सांगितलं तू? काय सांगितलं तुला? ज्यादा शानपट्टी नकोय. खूप महागात पडेल हे तुला. असं का? तुला माहिती नाही तू काय चूक करतोस ते. मला तू नकोस. माझ्याशी उलट बोलते ना ती पण चूकच करते तू. हात सोड माझे, मग सांगते कोण कोणाला महागात पडेल ते. असं का? बापापेक्षा जास्त मस्ती दिसते तुझ्यामध्ये. हा? सांग घ्या तुझ्या बापाला, म्हणा घेऊन जा इथून. तुझ्यासारख्या मच्छरला मारायला ना त्याला बाहेर पडायची पण गरज नाही. असं का? वामन काका खूप आहे, कळलं ना? वामन? तो तुझा वामन्या, तो वकील. अरे त्याला रोजची लोकल पकडता येत नाही, तो मला पकडणार आहे. हा? अगं तुझ्या बापालाच यावं लागेल इथं, समजली ना? ते सुद्धा हात जोडत. कसं आहे ना सुमी, तुझ्याशी जो चांगला वागतो की नाही त्याच्याशीच तू वाईट वागते. तुझा बाप मला म्हणला, जावई बापू पोरीला टाकू बेड्यांची इस्पितळात. मी ओरडलो त्यांच्या अंगावर, म्हणलो आमच्या सुमीला असं काय बेड्या बेड्या बोलायचं नाही आणि इस्पितळामध्ये टाकू नका म्हणून हातापाया पडलो त्यांच्या. माहितीये काय तुला? मग तुम्ही काहीही बोललात ना तरी आता मला काहीही फरक पडणार नाही, कारण तुम्हाला चांगलंच ओळखलंय मी. तू मला ओळखलं काय ना सुमे, मी अजून स्वतःलाच चांगलं ओळखलेलं नाही. याआधी तुमच्या अशा बोलण्याला मी बऱ्याचदा फसली आहे. तुमच्यासाठी घरातल्या सगळ्यांशी भांडली आहे, पण आता नाही तुम्हाला देशोधडीला लावलं ना तर नावाची सुमित्रा नाही. वा सुमी वा, आता शोभतेस तू परशुरामची बायको. पण तुमची बायको असल्याची मला लाज वाटते. त्याचं काय? हे कपाळाला रोज जे कुंकू लावते ना मी, ते एक संस्कार म्हणून. माझ्या हातात असतं तर केव्हाच पुसून टाकलं असतं. अगं पुस मध्ये पुसून टाक. कुंकू पुसण्याने तुला जर आनंद मिळत असेल तसं कर. काय पण कर, पण सुखी राहा. सुमिताई, सुमिताई आली. आता माझी जानकी आली. तुझं बिंगच फोडते रे नालायका मी. बघच तू. नाही तुला आणि त्या वनिताला खडी फोडायला तुरुंगात पाठवलं ना तर बघच. मी वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाईन की नाही हे माहित नाही मला, पण तुम्ही दोघं तुरुंगात जाणार हे नक्की.